नमस्कार मित्रांनो, आज आपण समग्र प्रगतीपत्रक HPC पायाभूत स्तर कसे भरावे हे पाहूया. यामधील सत्र पहिले बघा, भाग अ मध्ये सर्व विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती आहे ते आपण भरून घ्यायचे आहे. याच्यानंतर भाग अ2 मध्ये मी व माझा परिसर यामध्ये विद्यार्थ्याचे आवड त्याविषयी थोडीशी माहिती आहे. क्षेत्र 1 बघा, क्षेत्र 1 विकास क्षेत्र, विषय आहे शारीरिक विकास. त्यामधील क्षमता C.3.1 विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियाच्या संवेदना व शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शवतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती व उपक्रम: शरीराच्या भागांची ओळख, शरीरातील मुख्य भाग, डोके, हात, पाय ओळखणे, शारीरिक हालचाल करणे, उडी मारणे, चालणे, धावणे. एक दैनंदिन व्यायाम, विद्यार्थ्याला व्यायामाच्या सत्रात सहभागी करून खेळ क्षमता वाढवणे. 2 खेळ आणि स्पर्धा, विद्यार्थ्याला विविध खेळामध्ये सहभागी करून संघभावना, सहकार्य व शारीरिक कौशल्याचे मूल्यांकन करणे. शरीराचे मुख्य भाग कोणते? मूल्यांकनासाठीचे प्रश्न: शरीराचे मुख्य भाग कोणते? 2 पायाचे कार्य सांग. 3 तुला कोणकोणते खेळ आवडतात? याचे रुब्रिक्स बघा. याला पर्वतमध्ये आजारांची प्राथमिक लक्षणे ओळखून योग्य ती काळजी घेतो. संवेदनशीलतामध्ये निर्जर, इतरांच्या शारीरिक गरजाबाबत आदर ठेवतो, कृती मर्यादित असते. सर्जनशीलतामध्ये कामगिरी स्तर आहे पर्वत, खेळात स्वतःची शैली दाखवत सहभाग घेतला. शिक्षक अभिप्रायमध्ये आहे शारीरिक कृती करताना धोके ओळखतो व योग्य काळजी घेतो. यानंतर संयम मूल्यमापनावरती आपण टिक करायचे आहे. क्षेत्र क्रमांक 2 आहे बघा, विषय सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास होय. ह्याच्यामध्ये क्षमता आहे C.3.1 कुटुंब आणि समाजाचा एक घटक या नात्याने स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखायला सुरुवात करतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती: सामूहिक सहभाग, विद्यार्थी गटात खेळणे, सहकार्याने काम करणे, इतरांशी संवाद साधणे, सामाजिक नियमांची जाणीव, शाळेतील नियम, शिस्त आणि सामाजिक शिष्टाचाराचे पालन करतो. मूल्यांकनासाठीचे प्रश्न आहेत बघा. तू मित्राबरोबर खेळताना काय करतोस? एखाद्याला मदतीची गरज असेल तर तू काय करशील? यानंतर बघा रुब्रिक्स आहेत. पर्वत, जाणीव जागृतीमध्ये पर्वत विद्यार्थी सामाजिकपणे व नैतिक मूल्यांची जाणीव दाखवतो. संवेदनशीलतामध्ये कामगिरी स्तर निर्जर, विद्यार्थी इतरांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करतो. सर्जनशीलतामध्ये निर्जर, विद्यार्थी साध्या आणि परिचित परिस्थितीमध्ये सर्जनशील विचार करतो. शिक्षक अभिप्रायमध्ये विद्यार्थी सामाजिक, भावनिक आणि सखोल नैतिक मूल्यांची जाणीव दाखवतो. याच्यानंतर क्षेत्र 3 आहे बघा, बोधात्मक विकास. याच्यामध्ये क्षमता C.7.1 वेगवेगळ्या वर्गातील घटकातील वस्तूमधील फरक व वस्तूंचा एकमेकाशी संबंध याचे निरीक्षण करतो व समजून घेतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती: विविध प्राणी व पक्ष्यांची चित्रे गोळा करणे, प्राणी व पक्ष्यांची नावे सांगून ते आवाजावरून ओळखणे, आपणास उपयोगी पडणाऱ्या प्राण्यांची नावे सांगणे, पक्ष्यांचे आवाज काढणे. चित्र पाहून मूल्यांकनासाठीचे प्रश्न: चित्रे पाहून प्राण्यांची व पक्ष्यांची नावे सांग. सांगितल्याप्रमाणे प्राणी पक्ष्यांचे आवाज काढ. तुझ्या आवडत्या प्राणी किंवा पक्ष्याविषयी माहिती सांग. याच्यानंतर रुब्रिक्स बघा. याचं जाणीव जागृतीमध्ये कामगिरी स्तर पर्वत, प्राणी ओळखून त्याचे आवाज काढतो. संवेदनशीलतामध्ये कामगिरी स्तर पर्वत, प्राण्यांविषयी आवडीने माहिती जाणून घेतो. सर्जनशीलतामध्ये पर्वत प्राण्यास किंवा पक्ष्यांना घराबाहेर दाणे व पाणी ठेवतो. शिक्षक अभिप्राय आहे प्राणी व पक्ष्यांचा उपक्रम करताना खूप आनंद होतो, कुतूहलाने प्रश्न विचारतो, त्यांचे आवाज काढतो. याच्यानंतर बघा क्षेत्र क्रमांक 4 विषय भाषा आणि साक्षरता विकास. क्षमता आहे C.9.1 साधी गाणी, बडबड गीते, कविता ऐकतो आणि आवड व्यक्त करतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती: पाठ्यपुस्तकातील परिचित कविता गायन करणे, अपरिचित गाणी गायन करणे, चित्रांचे निरीक्षण करून स्वतःच्या भाषेत व्यक्त होतो. मूल्यांकनासाठी प्रश्न: तुझी आवडती कविता कोणती? तुला कवितेव्यतिरिक्त कोणते गाणे येते ते म्हण. तुला येणारी गोष्ट तुझ्या भाषेत सांग. रुब्रिक्स आहे बघा. जाणीव जागृतीमध्ये आकाश कामगिरी स्तरामध्ये आरोह अवरोहासह कृतीयुक्त कविता गायन करतो. संवेदनशीलतामध्ये आकाश कामगिरी स्तरामध्ये सर्वांसोबत मिळून कवितेचे गायन अभिनयासह करतो. सर्जनशीलतामध्ये आकाश या कामगिरी स्तरामध्ये कवितेव्यतिरिक्त बडबड गीते अभिनयासह म्हणतो. शिक्षक अभिप्राय कविता, गाणी आवडीने म्हणतो, नृत्य करायला आवडते, कविता सुंदर आवाजात म्हणतो. यानंतरचं
क्षेत्र क्रमांक 5 आहे बघा, विषय सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास. क्षमता सी 12.1. विविध आकाराच्या द्विमितीय आणि त्रिमितीय कलाकृती तयार करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आणि साधने हाताळतो व त्याबरोबर खेळतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती: बोटांच्या ठशापासून पक्षी तयार करणे, बोटांच्या ठशापासून फूल तयार करणे, पानांच्या ठशापासून विविध आकार तयार करणे. मूल्यांकनासाठी प्रश्न: ठसे कामासाठी कोणकोणत्या वस्तू वापरतात? ठसे कामासाठी कोणकोणत्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला? ठसे काम करताना कोणाची मदत घेतली? रुब्रिक्स आहे बघा, जाणीव जागृतीमध्ये पर्वत वॉटर कलरचा वापर करून बोटाच्या ठशापासून फूल तयार करतो. संवेदनशीलतामध्ये कामगिरी स्तर: आकाश स्वतःच्या कल्पनेने नवीन आकारामध्ये ठसे काम करतो. सर्जनशीलतामध्ये आकाश बोटाच्या ठशापासून पक्ष्याचे चित्र तयार करतो. शिक्षक अभिप्राय: रंगाशी खेळायला आवडते, ठसे काम उत्साहाने करतो, बोटांचा वापर कुशलतेने करतो. क्षेत्र आहे बघा 5.1. सकारात्मक अध्ययन सवयी. क्षमता सी 13.1. अवधान व हेतू परस्पर कृती. विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान, केंद्रीकरण, मार्गदर्शित कृती करणे अशी कौशल्ये संपादित करतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती व उपक्रम: अध्ययन वेळापत्रक तयार करणे, विद्यार्थी लक्ष केंद्रित करण्यासाठी सराव घेणे, बालकांना अभ्यास सवयीबद्दल आढावा घेणे, शालेय कर्तव्य पूर्ण करणे. मूल्यांकनासाठीचे प्रश्न: तुम्ही रोज किती वेळ अभ्यास करता? अभ्यासासाठी तुम्ही वेळ कसा ठरवता? अभ्यास करताना कोणत्या गोष्टींचा विचार करता? तुम्हाला अभ्यास करताना काय आवडते? रुब्रिक आहे बघा, जाणीव जागृती निर्जर: विद्यार्थी अभ्यासासाठी नियमित वेळापत्रक पाळतो. संवेदनशीलता: विद्यार्थी कामगिरी स्तर आहे पर्वत: विद्यार्थी अभ्यासात नियमित सहभाग होतो. सर्जनशीलता कामगिरी स्तर आहे पर्वत: विद्यार्थी मार्गदर्शनानुसार सर्जनशील उपक्रमामध्ये भाग घेतो. शिक्षक अभिप्राय: वर्गात नेहमी सक्रिय सहभाग घेतो व अभ्यासात सातत्य राखतो. यानंतर बघा भाग क, शैक्षणिक वर्षाचा सारांश. याच्यामध्ये शारीरिक विकास: आरोग्यदायी सवयींचे पालन करतो. सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास: इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बोधात्मक विकास: संवेदनशील वृत्ती आहे. भाषा आणि साक्षरता विकास: 2 भाषांमध्ये प्रभावी संवाद साधतो. सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास: सकारात्मकता प्रदर्शित करतो. सकारात्मक अध्ययन सवयी: अभ्यासात सातत्य आहे. धन्यवाद.